भारताला किंवा मोदींचा मित्र असा असलेले ट्रम्प हे आता सत्तेत येणार असल्यामुळे पुढे काय काय होऊ शकतं? ईव्हीएम विषयी आपण बोलतो. होय. अमेरिकेत ईव्हीएम किंवा त्या सिस्टीम्स त्यांना डेव्हलप करणं अशक्य कधीच नव्हतं, पण तसं त्यांनी केलेलं नाही. आजही बॅलेट पेपरवरती म्हणजे तिथे निवडणुका होतात. रिपब्लिकन पक्ष आणि ट्रम्प यांना एक भीती अशी सतत वाटत होती की हे जे घुसखोर आहेत तर ते मोठ्या प्रमाणावरती मतदान करतील. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्राच्या या आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. तुम्हाला माहिती आहे की देशातली एक महत्त्वाची, देशातली नव्हे तर जगातली एक महत्त्वाची घटना आज घडते, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जे निवडून आलेले आहेत अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून. त्यांचा तिकडे इनॅग्युरल सेरेमनी असं म्हणतात, जे शपथ ग्रहण असतं आणि पदभार ते सांभाळतील. तो आज रात्री भारतीय प्रमाण वेळेनुसार 10:30 वाजता सुरू होणार आहे. आणि एकंदरच या सगळ्याचे परिणाम जागतिक राजकारणावर कसे होतील, काय काय नेमकं तिथे होणार आहे, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत गोपाळराव जोशी. गोपाळजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आंतरराष्ट्रीय घटना आणि घडामोडींचे अभ्यासक आहेत. ते स्वतः यावर सातत्याने व्हिडिओही करत असतात, तुम्ही ते पाहिले असतील. तर गोपाळराव, पहिला प्रश्न असा की आपण अगदी मूलतः ह्याच्यापासून सुरुवात करूया की अमेरिकेची निवडणूक ही भारतीय निवडणुकीपेक्षा वेगळी कशी असते, दोन्ही लोकशाही असल्या तरी. एक थोडक्यात जर तुम्ही सांगितलं. म्हणजे निवडणुकीच्या तंत्रात काही वेगळा बदल आहे अशातला भाग नाही. फक्त ह्याच्यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, भारतात किंवा काही देशांमध्ये आपण असं म्हणूया, ब्रिटन सारखा देश असेल किंवा अनेक देशांमध्ये ना, तर सेंट्रल सिस्टीम असते. निवडणुकीचा एकच एक कायदा आणि निवडणुकीची एकच एक प्रक्रिया असते. अमेरिकेत अशी पद्धत नाही आहे. अमेरिकेतली 51 राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याची निवडणूक विषयक स्वतःची एक नियमावली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये तुम्हाला म्हणजे मतदानच करायचं आहे, पण ते मतदान कसं करायचं त्याच्या प्रक्रियेमध्ये फक्त नियमावलीत फरक आहे. एक भाग आपण इथे हा पण लक्षात घेतला पाहिजे की अमेरिका टेक्नॉलॉजिकली खूप ऍडव्हान्स आहे, ते आपण नाकारायचं काहीच कारण नाही. पण ज्या पद्धतीनं आपण आपल्या निवडणुकांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करतो, तर अशा पद्धतीनं अमेरिकेत तंत्रज्ञानाचा वापर आजही केला जात नाही. ईव्हीएम विषयी आपण बोलतो. अमेरिकेत ईव्हीएम किंवा त्या सिस्टीम्स त्यांना डेव्हलप करणं अशक्य कधीच नव्हतं, पण तसं त्यांनी केलेलं नाही. आजही बॅलेट पेपरवरती म्हणजे तिथे निवडणुका होतात. आपल्याकडे आता वोटर आयडी किंवा असे हे आहे की वोटर आयडी शिवाय तुम्ही करू शकणार नाही. बरोबर. आणि आता त्याला पुरावे, म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह काय असेल तर पुरावा जो आहे तो द्यायला लागतो, पण तुम्ही तो दिल्याशिवाय तिथे तुम्हाला मतदान करता येणार नाही. अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये अशी सिस्टीम नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये विशेषतः रिपब्लिकन पक्षाला, आणि ट्रम्प हे वारंवार सांगत होते की जे निर्वासित किंवा घुसखोर आलेले आहेत असं आपण त्यांना म्हणूया, त्यांना ह्या देशात आधीच्या सरकारांनी किंवा ज्याला डीप स्टेट म्हणतात, तर त्यांनी फार ड्रॅस्टिकली जगभरातले आणि विशेषतः काही मुस्लिम किंवा मेक्सिको मधले तर यांना देशात घुसवलेलं आहे. आणि अर्थात त्याचे दुष्परिणाम अमेरिका आता भोगती आहे, तो एक स्वतंत्र विषय आहे. पण त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार द्यायचा ही चर्चा सुरू झालेली होती. अर्थात तसा अद्याप काही कायदा झालेला नाही, आणि अर्थात अमेरिकेत एकच एक कायदा चालत नाही, प्रत्येक राज्याला त्या स्वरूपाचा कायदा करून घ्यावा लागतो. त्यामुळे आपल्याकडे जशी एक सेंट्रल सिस्टीम आहे तशी अमेरिकेत नाही. मग त्यामुळे एक रिपब्लिकन पक्ष आणि ट्रम्प यांना एक भीती अशी सतत वाटत होती की हे जे घुसखोर आहेत तर ते मोठ्या प्रमाणावरती मतदान करतील. कारण आता ओळखीचा पुरावा द्या हा विषय नाही, कोणीही या ठप्पा मारा आणि निघून जा, इतकं सोपं होतं. अनेक राज्यांमध्ये यावेळेला एक गोष्ट अशी परत दिसून आली, डेमोक्रॅट्सनी काही बूथ काय पद्धतीने रिग केले असतील. तर साधी गोष्ट आहे की मी इथला काही मतदार नाहीये, त्या बूथवरती माझा मतदानाचा काही संबंध नाही, लोकांनी रांगा लावलेल्या होत्या आणि 2-4च काही असतील ते आधीमध्ये जाऊन ते करून यायचे. पण बाहेरून येणाऱ्या माणसाला अरे बापरे इथं गर्दी आहे वाटतं, मग नको आपण नंतर येऊ. तर अशाही पद्धतीनं अनेक ठिकाणी दिस इज अ डिफरंट टाईप ऑफ रिगिंग. आणि मग जिथं ज्यांना पडायची ती मतं पडली हे सुद्धा, आणि ही भीती ही रिपब्लिकनांनी वारंवार व्यक्त केलेली होती. परंतु एका टप्प्यामध्ये आज आपण बातम्या बघतो, म्हणजे आता न्यू ऑर्लिन्समध्ये ताजी घटना आहे किंवा न्यूयॉर्कमध्ये पण अशा घटना आता वारंवार घडत आहेत. आणि तिथे काय ब्लॅक व्हाईट वगैरे असा प्रश्न नाही, आता रेसिस्ट घटना ज्या आहेत त्या या पलीकडच्या, म्हणजे इथे इस्लामोफोबिया आहे का, अमक्या आहे का, तमक्या आहे का, तर अशा अनेक घटना तिथे आता वारंवार या पद्धतीनं आता घडायला लागलेल्या आहेत. आणि असं आहे की आता हे जे निर्वासित आलेले आहेत,
म्हणजे ज्यांना घुसवलेलं आहे खरं तर बरोबर. इमिग्रंट्स आपण त्यांना म्हणूया, हम्म. तर त्यांना बायडेन सरकारनी दर महिना $1,000 हम्म. हे द्यायला सुरुवात केली. म्हणजे इथे अमेरिकी जनता कर गोळा म्हणजे भरती आहे, कष्ट बरोबर. करती आहे आणि हे मात्र काहीच करत नाहीत. त्या उपकुटुंबांना आम्ही पैसे का द्यायचे? खरं तर ते एक टर्निंग पॉइंट हा राहिला. आणि अमेरिकेतले जे लोक आहेत, म्हणजे आता अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण, कारण त्याच्यावर आपल्याकडे चर्चा होत चर्चा नाही, होत नाही. पण ते प्रमाण वाढायला लागले. बरं, ट्रम्प यांनी गेल्या निवडणुकीत जी घोषणा केलेली होती अमेरिका फर्स्ट, मुळात त्याचं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे आणि आता ते जे बोलत आहेत तेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यात सिंक्रोनायझेशन एक गोष्ट अशी आहे, अमेरिका म्हणजे तिथं पॉप्युलेशन खूप कमी आहे, पण जगाच्या 25% रिसोर्सेस जी आहे ती एकटी अमेरिका वापरते आहे. पण मग तिथं प्रोडक्शन अमेरिका करते का? तर नाही. फ्रॉम पिन टू पियानो ही जगभरातून ती आयात करते. चीनची अर्थव्यवस्था वाढली त्याचं कारणच हे आहे ना. ट्रम्प आता असं सांगतायत की हे असं कोणावरती आपण अवलंबून राहायला नको, आता देशातच वस्तू तयार होतील, त्यामुळे देशातल्या लोकांना म्हणजे अमेरिकी लोकांनाच मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण करून देता येईल, ही त्यांची मुळात धारणा आहे. आता याचा एक भाग सगळ्यात असा आहे की ब्रिटन असेल, अमेरिका असेल किंवा काही प्रमाणात युरोपीय देश आपण बघू, जर्मनी सारखा असेल, तर ते पर्यावरण किंवा वगैरे अशा सगळ्या गोष्टी ग्लोरिफाय करतात. त्यात चूक आहे बरोबर आहे हा वेगळा विषय. पण अमेरिकेमध्ये जर तुम्हाला या स्वरूपाच्या काही आता जर इंडस्ट्रीज आणायच्या असतील तर तिथे मुळात तो संघर्ष होणार आहे. वी कॅनॉट टॉलरेट पोल्युशन. मग हे तुम्ही चीनमध्ये करणार, ते चीनमध्ये, आणि परत तुम्ही त्याच लोकांना लेक्चर देणार की बाबा हे बघा भारत आहे, चीन आहे किंवा असे देश आहेत हे पोल्युशन करतात. अरे पण इथं पोल्युशन होतं पण ते तुम्ही वापरता ना प्रोडक्शन. बरोबर. आता तो एक कॉन्फ्लिक्ट पुढच्या काळात तिथे हा बेसिकली येणार आहे. अमेरिकेतलेच उद्योगपती किंवा डीप स्टेट किंवा त्यांचे जे सगळे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे अमेरिकी आहेत. मोस्ट ऑफ देम अमेरिकी आहेत, काही ब्रिटनचे सुद्धा हे आहेत, पण ते त्यांच्या देशामध्ये या स्वरूपाचं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं नाही, हे लक्षणीय आहे. आणि तिथे जो भाग संघर्ष जो आहे ना, तर हे मी माझ्या देशात करणार, हा त्या डीप स्टेटला किंवा अमेरिकी उद्योगपतींना नको असलेला काही एक भूमिकेचा भाग हा इथे ते ट्रम्प घेत आहेत. मग याचा परिणाम काय आहे? हे उद्योगपती यांनी जगभर त्या पद्धतीनं त्यांचं सगळं जाळं उभं केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आता भारत किंवा चीन सारखा देश आहे, आता चीनलाही ते खूप अवघड जायला लागले, पण भारतासारखा देश आहे किंवा चीन सारखा देश आहे, तर हा आपण काय पूर्णपणे कुठल्या तरी एखाद्या देशाच्या गुंतवणुकीवर आपण अवलंबून आहोत अशातला भाग नाही. पण व्हिएतनाम सारखा असेल, कंबोडिया सारखा असेल किंवा अन्य काही आफ्रिकी देश असतील किंवा आहे, तर मुळात त्यांची इकॉनॉमी असं काहीच नाहीये. बरोबर. इथे असं कोणीतरी येऊन तिथं काहीतरी करणं आणि त्याच्यातून तिथं काही विकास म्हणा किंवा एकूण त्यांची इकॉनॉमी बिल्टअप होणं, ती वाढणं, दक्षिण कोरिया हे त्याचं अतिशय मोठं उदाहरण आहे की हे असं काही होणं. आता तिथून जर ते लोक मागे येणार असतील तर हे सगळे देश कोलॅप्स होऊ शकतात, हा एक भाग. आणि दुसरा असा ह्याचा एक रिव्हर्ट असा आहे की या सगळ्या देशांमध्ये अमेरिकी उद्योगपतींनी त्यांचे हातपाय पसरलेले असल्यामुळे अमेरिका वर्ल्ड लीडर असणं जे आहे, म्हणजे तुम्ही आमचं म्हणणं मान्य करा अन्यथा आम्ही तुम्हाला डुबवू, हे अमेरिका डीप स्टेट आणि पेंटॅगॉनला हे करता येणं शक्य होतं. आता जर अमेरिकेतच या स्वरूपाचे उद्योग येणार असतील याचा अर्थ त्यांना कुठून तरी मागे यावं लागेल, कारण अमेरिकाच जर ते प्रोड्यूस करणार असेल तर या देशांच्या प्रोडक्शनला अर्थ असणार नाही. म्हणजे एका परीनं ट्रम्प यांची ही भूमिका कितीही जरी गोंडस वाटली तरी पेंटॅगॉन किंवा अमेरिकी डीप स्टेटला ही यासाठी मारक आहे, म्हणून त्यांना ट्रम्प यांच्या या धोरणाला ते विरोध करतायत. हे आपण मुळात आधी एक तो विरोध काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, कारण मग तुम्ही वर्ल्ड पॉवर, तर ती वर्ल्ड पॉवर, ती बार्गेनिंग पॉवर कदाचित पेंटागॉन किंवा ह्या डीप स्टेटकडे राहणार नाही, ही भीती आहे. म्हणून एक जो विरोध त्यातला आहे तो एक भाग आहे. आता आजच्या जर आपण समारंभाकडे यायचं ठरवलं तर 1985 नंतर पहिल्यांदाच तो एका बंद ह्याच्यामध्ये होणार आहे, कारण हवामान तिथलं जे आहे आणि बरेच जे हवामानाचा अंदाज देण्यात आलेला आहे त्यानुसार त्यांनी ते हे केलेलं आहे. शिवाय सुरक्षेचं एक कारण आहे आणि कडेकोट जो आपण जे व्हिडिओज बघतो आहोत आंतरराष्ट्रीय चॅनल्सवर, तर किती प्रकारची तिथे सुरक्षा व्यवस्था आहे ते आहे. आणि उपस्थित राहणारी जी यादी आहे पाहुण्यांची त्यामध्ये काय काय असेल, कोण कोण असतील हे पण दिसते की इलॉन मस्क असणार आहेत, अर्थातच अमेझॉनचे असणार आहेत. भारताकडून जर आपण विचार केला तर आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सुद्धा तिथे उपस्थित राहणार आहेत. मग भारताला किंवा मोदींचा मित्र असा असलेले ट्रम्प हे आता सत्तेत येणार असल्यामुळे पुढे काय काय होऊ शकतं आणि सुधारणा म्हणजे दोन्ही देशांचे संबंध
तसे ताणलेले होते असं म्हणता येणार नाही, पण एकमेकांना पोषक असे अधिक होतील का? दोन गोष्टी आपण म्हणजे मी थोडं उलट्या बाजूनी सुरू करतो. बर. म्हणजे आपण आता भारत आणि अमेरिका एवढ्यापुरतच आता बोलू. जगात काय होय. होणार आहे तेही मी तुम्हाला सांगतो. होय. पण भारत अमेरिका आपण त्याचं काय होणार आहे हे बघूया. डेमोक्रॅट्सची असं मी थोडं स्पेसिफिकली डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिक होय. असं बायफर्गेशन करतो. आणि आता बायडन सरकार होतं, आधी ओबामा सरकार होतं, किंवा आधीचे डेमोक्रॅट्स जे सगळे नेते होते, Right. तर या लोकांची एक कार्यपद्धती कशी आहे की ते जगात कुठेही काही असेल तर निर्बंध घाला, अशी त्यांची. म्हणजे आता इराणवरती निर्बंध घातले, त्या अमक्या देशावर निर्बंध घातले, मला ना म्हणजे, पण ते निर्बंध घालणे हा एक त्यांच्या टू कंट्रोल द इकॉनॉमी, टू कंट्रोल द स्टेट असा त्यांचा एक कायम पोस्चरिंग राहिलेला आहे. रिपब्लिकनांनी पण हे केले बऱ्यापैकी. ट्रम्प वेगळे का ठरतात, तर ट्रम्प हे असले निर्बंध वगैरे भानगडीत पडत नाहीत. ते म्हणतात तुमचा माल आमच्या देशात आयात होतो ना, आय विल रेज द टेरिफ. आयात शुल्कात ते एकदम चौपट, पाचपट, आठपट, दसपट वगैरे ती वाढच होते. म्हणजे आम्ही तुम्हाला काही निर्बंध काही घातलेले नाहीत. जगात कोणी कोणाशी व्यवहार व्यापार करावा त्याला आमचं काही ऑब्जेक्शन काहीच नाही. फक्त आमच्याशी व्यवहार व्यापार जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला तुमचे टेरिफ्स वाढलेले असतील. याचा अर्थ म्हणजे समजा आता आपलं एक वस्तू इथून तिथे काय 10 रुपयाला जात असेल, तर ती नेक्स्ट मॉर्निंग हे एकदा टेरिफ लागू झाले की ती एकदम 100 रुपयाला जाते. मग कॉमन अमेरिकन कॅनॉट बाय इट. हे एक साधी गोष्ट आहे. त्यामुळे साहजिकच तुमचा व्यापार हा तिथला म्हणजे तो खुंटायला सुरुवात होतो. हा एक प्रकारची निर्बंधाचाच एक वेगळा भाग आहे. पण ट्रम्प यांची कार्यपद्धती आहे ही निर्बंध वगैरे नाही, तर ते टेरिफवरती. मागच्या त्यांच्या टेन्युअरमध्ये सुद्धा त्यांनी चीनवरती निर्बंध कुठलेच घातले नाहीत, पण चीनकडून येणारा जो सगळा माल आहे चीनवरती, त्यामुळे त्यांनी आयात करावरती त्यांनी मोठ्या प्रमाणावरती टेरिफ लादलेले होते. आणि ते टेरिफ लादल्यामुळे एकच गोष्ट झाली की चीनी माल अमेरिकेत यायचं प्रमाण एकदम कमी झालं. कारण तुम्ही डंप करणार तर तो तुम्ही किती करणार डंप, म्हणजे शेवटी टेरिफ. तर ते एक प्लेइंग आहे. आपल्याला आठवत असेल मागच्या वेळेला सुद्धा ते मित्रच होते, मोदी आणि म्हणजे आपले पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प हे मागेही मित्रच होते. पण हार्ले डेव्हिडसनच्या प्रकरणामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर टेरिफचा वापर तेव्हाही मित्र असताना त्यांनी केलेला होता. त्यामुळे आता सुद्धा ते मोदींचे मित्र आहेत म्हणून भारताला काहीतरी व्यापारात किंवा ह्याच्यात वगैरे काही सवलती वगैरे तर असलं काही होणार नाही. ही इज अ हार्ड बार्गेनर. म्हणजे जसं ते मोदींच्या विषयी ते म्हणालेले तसे ते स्वतः बरं तो उद्योगपती आहे, त्याला उद्योग विश्व किंवा ते सगळे त्याचे बारकावे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. त्यामुळे कुठलं बटन कधी दाबायचं याचं त्यांचं स्वतःचं एक टेम्परामेंट आणि हे सगळं आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा दुसरा एक महत्वाचा भाग आहे की तो मागच्या ह्याला खूप मोठ्या प्रमाणावरती दिसला. आता तो पुढच्या काळात आपल्याला किती दिसेल हे माहित नाही. एक सगळ्यात महत्वाचा भाग कसा आहे की ते इन्स्टिट्यूशन टू इन्स्टिट्यूशन असा एक भाग असतो. म्हणजे भारत सरकार आणि अमेरिकी सरकार, म्हणजे यापूर्वीच्या काळामध्ये सगळं असंच, त्यात काही चूक काही नाहीये. म्हणजे हे होणं. ट्रम्प वेगळे का ठरतात तर ते असं इन्स्टिट्यूशनल याच्यात भानगडीत पडत नाही. डायरेक्टली 1 to 1. आपल्याला आठवत असेल तर उत्तर कोरियाचे जे सर्वेसर्वा आहेत किम जोंग उन यांना भेटायला ते स्वतः गेले. म्हणजे त्याला विरोध होता. पेंटॅगॉननी सांगितलं हे नाही, त्याची कारणं काही असतील तो सोडून द्या, पण त्यांनी नथिंग डुईंग. आणि व्हेरी फाईन मॉर्निंग त्यांनी सांगितलं की मी किम जोंग उनला भेटणार आहे. त्या भेटी त्या आधी काही ठरलं असेल, पण ते ठरलं, ते हाँगकाँग वगैरे कुठं जायचं तिकडे ते साऊथ ईस्ट एशियात गेले, तिथं तो ऊन आला, त्यांच्या 2दा भेटी पण झाल्या. तसं ते बोलायचंय मोदींशी, ते डायरेक्ट म्हणजे ते अमेरिकी स्टेट आणि मग भारत सरकार वगैरे असलं काही नसतं. ते डायरेक्ट 1 to 1 ते आधी सुरू करतात आणि मग 2 इन्स्टिट्यूशन्स एकत्र यायला सुरुवात होते. या अर्थात आधी काहीतरी असतंच, टॉप टू बॉटम अप्रोच. हा असा. आणि दुसरा असा आहे की त्यांच्या कार्यपद्धतीतला एक सगळ्यात महत्वाचा भाग असा येतो की पेंटॅगॉन किंवा त्यांचं स्टेट डिपार्टमेंट वगैरे कदाचित त्यांची भूमिका वेगळी असू शकते. हे बाबा अचानकच एखादी घोषणा करून रिकामे होतात. अध्यक्षाला तुम्हाला एकदम काही हे करता येत नाही. म्हणजे काही प्रमाणात या ज्या म्हणजे त्यांच्या ज्या काही संस्थात्मक घटना आहेत तर त्यांना त्यांची काही वेळेला फरफट होते. कारण तुम्ही डोळ्यासमोर काहीतरी एक बाबा पुढच्या 4 वर्षात आम्ही अमुक करणार आहोत, तमुक करणार आहोत, कारण शेवटी त्यांच्या पण काही कंपल्शन्स आहेत. म्हणजे त्यांचं काही ज्याला आपण काय फायर आर्म्स सगळं त्यांचं जे हे आहे तर ती इंडस्ट्री त्याच्यावरती हवी असते. अन्य काही आपण ज्याला म्हणू की फार्मा किंवा ह्या इंडस्ट्रीज, त्यांचे हितसंबंध हे मोठ्या प्रमाणावरती त्यांना जपायचे आहेत. ते कुणी नाकारू शकत नाही. आता ते जपायचे असतील तर अध्यक्षही लाईन मधला असावा, ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. हा बाबा त्या बाबतीत अनप्रिडिक्टेबल आहे. तो कधी कुठली भूमिका घेईल आणि आज टेरिफ लावणार, उद्याच्या तो काढूनही टाकू शकतो. सो ही अनप्रिडिक्टेबिलिटी हा त्यातला भाग आहे. आता हे जर नेचर
असं मोदी करत नाही. हम्म. हे जर नेचर घेतलं तर हम्म. पुढच्या 4 वर्षामध्ये फक्त एक आहे की 2 नेते हे थेट एकमेकाशी बोलू शकतात होय. कोणत्याही वेळी परिस्थितीत विदाऊट हेजिटेशन. मग याचा अर्थ अमेरिका आणि भारताबरोबरचे संबंध आताही काही प्रमाणात तणाव आहे. तो आपण नाकारण्याचं काहीच कारण नाही. तो तणाव आहे. पुढच्या काळात हा तणाव वाढणार आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की एलन मस्क सारखा एक मोठा घटक आता अमेरिकी राजकारणात हा मोठ्या प्रमाणावरती येतोय. तो पुढच्या काळात येणार पण आहे. म्हणजे या निवडणुकीच्या आधी आपण जर बघितलं तर अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये एलन मस्क हा ट्रम्प यांच्या बाजूने मैदानात उतरला आणि त्यांनी जवळपास एक हाती ही जी कॅम्पेन आहे ट्रम्प यांची ती रन केलेली होती. मग हे असं विदिन अ डे ऑर टू होत नाही ना. मग आता हे फक्त काही एलन मस्क या पद्धतीनं काहीतरी ऍक्टिव्ह असणं तिथे, तर त्याच्याकडे जे सगळं आहे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट्स तमक वगैरे वगैरे, तो जगाच्या नाड्या कधीही आवळू शकतो. अशी आता परिस्थिती आहे. आपण नाकारणार का? तर याचा जसा आपल्याला काही एक प्रमाणात फटका आहे तसा चीनला सुद्धा तो मोठ्या प्रमाणावरती दणका आहे. आणि स्पेसएक्सचं त्यांचं काल जे मिशन त्यांचं जे सक्सेसफुल झालं तर आपण ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते झाल्या आज सकाळी चीननी त्यांचं जे मिशन आहे स्पेस मिशन त्याचं फक्त अर्थात त्यांनी लोगो वगैरे सगळं, पण इमिजिएटली काल ते सक्सेसफुली लॉन्च झालं, ऑर्बिट पार गेले, अमकं झालं, ही बातमी ते सगळं दाखवलं. आज सकाळी चीननी हे दिलेलं आहे. म्हणजे द वॉर हॅज बिगन ऑलरेडी. असं काही याच्यात नाही की ते आता होणार नाही. पण आता इथे फक्त पेंटॅगॉन असं एकच किंवा हे असं हे नाही, तर एलन मस्क हा सुद्धा. मग आता चीन बरोबरचे संबंध आहेत तर ते किती ताणले जावेत हे एकटे पेंटॅगॉन किंवा एकटे अध्यक्षांचं कार्यालय सांगू नाही शकणार. तिथे इलन मस्क सारखा घटकही असणार आहे. म्हणजे त्या हाताबाहेर जाऊन इलन मस्कच्या साम्राज्याला धोका निर्माण होणार असेल तर ते तो कर्ब करणार आहे. असंच म्हणजे हा जो भाग आहे ते आता फार विश्लेषकांच्या लक्षात येताना दिसतंय की नाही मला माहित नाही, पण तुम्ही हे जेव्हा मी या घटना बघतो तेव्हा मला हा सगळ्यात जाणवलेला भाग आहे. म्हणजे कुठलाही संबंध हा शेवटी त्या इन्स्टिट्यूशन अध्यक्षांचं कार्यालय किंवा पेंटॅगॉन किंवा त्यांची इंडस्ट्री असं नाही. आता हा एक चौथा घटक या सगळ्या राजकारणात आलेला आहे. अगदी बरोबर. पुढच्या काळात तो स्ट्रॉंगली असणार आहे. बरं, आता AI हा घटक आता जगभर येतोय तसा तो भारतात येतोय. मग त्याच्याकडे ते तंत्रज्ञान नाहीये का? सो व्हॉट्सो एव्हर आपण ज्याची चर्चा करतोय ते ऑलरेडी तिथे आहेच. सो टकराव जो होणार आहे तो आता काय न्यू फॉर्मॅट ऑफ इंडस्ट्री, 5th जनरेशन इंडस्ट्री असं ज्याला आपण म्हणूया. सो हू विल रन दॅट इंडस्ट्री अँड हू होल्ड्स द की ऑफ दॅट इंडस्ट्री, हा आता पुढचा संघर्ष सगळ्यात महत्वाचा असणार आहे. आणि तिथे पेंटॅगॉन किंवा अमेरिकी अध्यक्ष याच्यापेक्षा इलन मस्क सारखा घटक हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. आता आपण बघाल तर आपण म्हणजे फार्मामध्ये आज जगात नंबर 1चा देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. म्हणजे आपलं एक्सपोर्टही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि व्हेरिड रेंज मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या प्रमाणात आपण निर्यात करतो आहोत त्या प्रमाणात R&D आपल्याकडे होतं का तर ते संशयास्पद आहे. म्हणजे या अर्थानं की तेवढं होतं की नाही माहिती नाही, पण प्रोडक्शन आपण करतो. जगाची फॅक्टरी किंवा आपण ज्याला पुरवठादार म्हणून भारत हा आज एक देश आहे. मग AIच्या बाबतीत मात्र आता सरकारचं आपल्या धोरण जे आहे स्टार्टअप, महाराष्ट्र हा स्टार्टअपचं आता नंबर 1चा हब किंवा आहे, पण हे आता खूप ठिकाणून येत आहेत. सो केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्या स्टार्टअप्सना आपण मोठ्या प्रमाणावरती आता चालना देतो आहे. त्याचंही कारण एक त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हे कदाचित सांगितलं जात नाही, पण नव्या कल्पना येणं, नव्या गोष्टी येणं हा आग्रह पंतप्रधान मोदी गेली 5 वर्ष 10 वर्ष सातत्याने का धरतायत त्याचं कारण या घटनेत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की फक्त तंत्रज्ञान किंवा फक्त कल्पना असं होणार नाही. आपल्याकडे कल्पना मोठ्या प्रमाणावरती आहेत, पण त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी तेवढं ऍप तंत्रज्ञान हे जोपर्यंत सोसायटीमध्ये रुजणार नाही तोपर्यंत आपण अशा आक्रमणांना तोंड देऊ शकणार नाही. संघर्षाचा हाही एक पदर आपण म्हणजे स्टार्टअप इकोसिस्टीम उभी राहते आहे ती नीट समजून घेतली नाही तर आपल्याला तो संघर्षही कळणार नाही. म्हणजे हा सगळ्यात अपकमिंग जो आहे. बरोबर. बाकी आता ट्रॅडिशनल संघर्ष जे आहेत म्हणजे हू होल्ड्स की कुठल्या भागात कोणाचे कसे म्हणजे पश्चिम आशियाविषयी धोरणात काय आहे, अमेरिकेचं धोरण कसं असेल, भारताचं कसं असेल वगैरे वगैरे हे संघर्ष राहणार आहेत. पण याच्या पलीकडे हा जो 5th जनरेशन इकॉनॉमी जी आहे किंवा इंडस्ट्री आहे
त्याच्यावरती वर्चस्व कोणाचा राहील आणि तो कोण कसा टिकवेल याच्यावरचा संघर्ष हा एलन मस्कनी मी त्याची झलक दाखवलेली आहे. आणि तिथे म्हणजे सुदैवानी म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांसारखा नेता असेल किंवा मोदींसारखा नेता असेल त्यांना हे सगळं व्यवस्थित समजतं. त्यामुळे पुढच्या काळात त्यांची याबाबतची धोरणं आपण नीट त्याची जी चिरफाड करायची आहे किंवा त्याच्यावर टीका असेल किंवा जे बोलायचं आहे तो हा संदर्भ जर कळला नाही तर ते धोरण आपल्याला कळणार नाही. त्यामुळं या घटना आता ट्रम्प येणं असं नाही तर ट्रम्प यांच्याबरोबर तो एलन मस्क नावाचा एक घटक हा अमेरिकी सरकारमध्ये असणार आहे. तो बाहेरून असेल पण तो असणार आहे हे आपण विसरता कामा नये. एलन मस्क असणार आहेत, त्याबरोबर अमेझॉनचे सीईओ असणार आहेत, टिकटॉक बद्दल काय निर्णय होतो ते आहे, म्हणजे असे असंख्य पैलू जे तुम्ही बोलता आहात त्यामध्ये हे होत आहे. पुन्हा एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जो डायस्पोरा आहे जो तिथे आहे त्यांचे विजाचे प्रश्न आहेत, त्यांना ग्रीन कार्डचे प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. आणि जो आता एक महत्वाचा कळीचा मुद्दा बनणार आहे आणि भारताच्या दृष्टीने ज्याचा विचार प्रामुख्याने केला जातो तो तिथे जाणारी आपले जे कामासाठीचा वर्कफोर्स आहे त्यांचं काय होणार, हा पण एक महत्वाचा मुद्दा असतो. काय नेमकं तुम्हाला वाटतं की त्या दिशेने काय बदल होऊ शकतो, किंवा जसं धोरण सातत्य हे काही ट्रम्प यांचं वैशिष्ट्य नाही असं आपण म्हणतो आहोत, तर काय नेमकं आता यापुढे, कारण जो बायडनच्या काळातली वेगळी परिस्थिती होती ती आता निश्चित थोडीफार बदलू शकते. पुढच्या 4 वर्षात तरी व्हिसा किंवा याबाबतचे निर्बंध शिथिल होतील असं मला बिलकुल वाटत नाही. याचं कारण असं आहे, अजून शपथ झाली पण नव्हती तर त्यांनी काल त्यांच्या एका डायस्पोरा समोर ट्रम्प यांनी भाषण केलेलं आहे. त्यांनी पुन्हा त्यात सांगितलेलं आहे की निर्वासितांना आम्ही हाकलून देणार, मेक्सिकोच्या तिथे आम्ही भिंत घालणारच आहे, अमेरिकेचे सर्व दारं आम्ही बंद करणार आहोत, हे त्यांनी वेगळ्या अर्थाने सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात काहीतरी व्हिसाचे हे समस्या सुटतील वगैरे असं काही आता लगेच पुढच्या वर्ष 1.5 वर्ष तरी ते काही होण्याची शक्यता नाही. याचा अर्थ तिथे लोकांना देणार नाहीत का, तसं नाही. आता या पुढच्या काळात थोडं चुजी या अर्थाचं आहे की कोण आमच्या देशात आलं पाहिजे, सो व्हॉट काइंड ऑफ स्किल सेट्स किंवा जे एनहान्स करू शकतील असे विद्यार्थी किंवा ज्यांच्याकडे या स्वरूपाच्या काही गोष्टी आहेत असे जे माणसं असतील तर त्यांना प्रायोरिटीनी ते व्हिसा किंवा हे ते 100% देतील. पण ऍज ऑफ नाऊ त्याच्यातले प्रश्न काही लगेच H1B किंवा ह्याचे काही सुटणार आहेत वगैरे असं काही होणार नाही. आपल्या दृष्टीनं म्हणजे जसं इंडियन डायस्पोरा हा आता आपण चर्चा केली हा जगभर आहे, तर एक ह्यातला भाग इंडियन डायस्पोरातला एक सगळ्यात महत्वाचा की जो आपण आता फार विचार त्याचा करत नाही, पण अमेरिकेला लागून कॅनडा आहे. ट्रम्प यांनी सांगितलं होतं बाबा 51 आता 52वा राज्य तो आमचा हो असं त्यांनी एक सांगितलेलं होतं. तो प्रश्न नाही, पण ट्रुडो यांच्या सरकारच्या काळामध्ये इंडियन डायस्पोराची तिथे जी काही वाताहत होती म्हणजे बेसिकली तिथे राहणंच आता खूप अवघड झालेलं आहे. तिथले इंडियन कम्युनिटी ऍट लार्ज, अगदी 100% नाही पण ऍट लार्ज बऱ्यापैकी पैसे राखून किंवा ते काही हे आहेत, पण अशा पुंजी राहत नाही. तर आता ट्रम्प आल्यानंतर जनरली या डायस्पोरासाठी आपण वेगळं काही करू शकणार आहोत का, हा एक भाग हा मोदी सरकारला त्याचा विचार म्हणजे ते करतील 100%, असं होणार नाही, पण तोही एक भाग म्हणजे मेक्सिको, कारण तिथल्या समजा उद्या असं धरून चला की कॅनडातून लोक स्थलांतरित म्हणजे अमेरिका असेल किंवा इतरत्र कुठेही, तर ती किती होणार. आणि तो डायस्पोरा म्हणजे तो डायस्पोरा कॅनेडियन डायस्पोरा, सो त्याला एक तुम्ही प्रोटेक्ट करणं, सॅटिस्फाय करणं हा, आणि इथे आता ट्रुडो जाणं आणि इथे ट्रम्प येणं तर काही एक प्रमाणात पेव द वे जो आहे तर तो तिथे मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो. आणि वर्कफोर्स अमेरिकेत नाही पण कॅनडात बऱ्यापैकी तिथे हा आता थोडा त्याला वेळ लागेल की रिस्टोर द काय तुमचे विश्वास हे होणं किंवा असं एक त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग राहील. एक आणखी म्हणजे आता मला असं नाही वाटत की पश्चिम आशियाविषयीच्या धोरणांमध्ये काही भारत आणि अमेरिका म्हणजे ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या नेतृत्वाखालच्या अमेरिका यांचे पश्चिम आशिया किंवा याच्यात काही मोठ्या प्रमाणावरती संघर्ष फार होणार नाही. पण सगळ्यात मोठा संघर्षाचा भाग हा जो आहे तो बलुचिस्तान हा याच्यावर म्हणजे बलुचिस्तानवरती अमेरिका पुन्हा आता स्वार होऊ पाहती आहे. तर ते त्या होण्याला काही आपला आक्षेप असायचं काही कारण नाही, कारण बलुचिस्तानवरती आपण क्लेमच करत नाही. म्हणजे आपण POK हा आमचा भाग आहे, गिलगिट बाल्टिस्तान हा आमचा भाग आहे, आपण तेवढ्यापुरती आपली भूमिका रिस्ट्रिक्ट करतो.
पण तिथे अमेरिका येणं याचे इथले संदर्भ बदलतात. अमेरिकेच्या पाकिस्तानातले राजदूत या गेल्या वर्षभरापूर्वी, तेव्हा बायडन सरकार सत्तेवर होतं, अतिशय म्हणजे सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट जीबीलाच गेल्या. त्याची काही त्यांनी म्हणजे पाकिस्तानी पंतप्रधान किंवा वगैरे यांना काही माहिती नाही, ते फक्त लष्कर प्रमुखांना होती. आणि त्या पीओके आणि जीबी स्कार्डू किंवा हा सगळा जो परिसर आहे, तर तिकडे त्या जाऊन अगदी त्यांच्या सीमेपर्यंत, म्हणजे ते मैत्रीद्वार वगैरे केले तिथपर्यंत जाऊन त्या बाई सगळं बघून आल्या. मग तिथे लोकांच्या भेटीगाठी 4 दिवस. ही घटना सहज साधी सोपी नाही. आणि आत्ता वाखान कॉरिडॉरमध्ये जे काही दंगा सुरू झालेला आहे, ऍक्च्युली सांगायचं तर वाखान कॉरिडॉरवरती आपला सर्वाधिक डोळा आहे. तालिबानी राजवटीखालीच तो असणं हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. पण तिथं ताजिकिस्तान, चीन आणि पाकिस्तान यांचा दंगा सुरू झालाय. आत्ता आपण अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीला पाठिंबा देतोय, ह्याचं कारणही ते आहे. पण जर इथं या पद्धतीनं अमेरिका बलुचिस्तानमध्ये कार्यरत होणार असेल तर ऑब्व्हियसली चीनचे हितसंबंध तिथे येणार आहेत आणि एक पुन्हा नवं जे हे आहे कोल्ड वॉर, तर ते सुरू होणार आहे. आणि गमतीचा भाग की 1970-80च्या दशकामध्ये तत्कालीन सोव्हिएत युनियननी अफगाणिस्तानात फौजा घुसवलेल्या होत्या आणि 10 वर्ष पुढचं आपण बघितलं, मुजाहिदीन आले आणि तो सगळा संघर्ष, मग त्यातनं ओसामा बिन लादेन सारखा एक दहशतवादी कसा जन्माला आला वगैरे हे आपण सगळं बघितलंय. तिथून म्हणजे 1989ला सोव्हिएत युनियननी फौजा मागे घेतल्या, तर त्या सगळ्या लोकांनी दंगा केला आणि मुजाहिदीन वगैरे, आणि आम्ही युएसएसआरला हरवलं वगैरे असं सगळं आहे. आज तेच मुजाहिदीन किंवा तालिब त्यांनी रशियाची मदत मागितलेली आहे आणि रशिया इज गोइंग टू सेंड सम टँक्स इन अफगाणिस्तान. सो हा पोलिटिक न्याय मानायचा का? पुन्हा हे चित्र, म्हणजे मी का सांगतोय की तिथे काय होणार नाही, पण संघर्षाचा एक पदर हा आपल्या दारात आता आलेला आहे. त्यामुळे पीओके किंवा जीबी हे सगळं बघत असताना, म्हणून काश्मीर मधल्या घडामोडी असतील किंवा ईशान्य भारतातल्या आपल्या घडामोडी असतील, तर याच्याकडे आपण थोडे हे अँगल लक्षात घेतले पाहिजेत. मणिपूरमधला संघर्ष आहे, ते ख्रिश्चन आहेत की हिंदू आहेत, मुळात तो भागच नाही, त्या मुख्य भारतीय भूमी आहे. इट्स नॉट फॉर अवे, नाही, ती भारताची मुख्य भूमीच आहे. महाराष्ट्र असेल म्हणजे किंवा कर्नाटक असेल, आंध्र असेल, हे आपण म्हणतो की मुख्य भारतीय भूमी. मग मणिपूर किंवा मिझोराम किंवा हे सुद्धा मुख्य भूमीच आहे. बरोबर. त्यामुळे तिथे अशा स्वरूपाच्या कुठल्याही म्हणजे जातीयवादी किंवा आशे धर्म असं हे न बघता तो आपला भाग आहे आणि तो सुरक्षित असला पाहिजे, हीच भूमिका आपल्याला पुढच्या काळात ठेवावी लागेल. कारण संघर्षाचा एक पदर हा तिथंही आहे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग की आपल्याला ईशान्य भारत सक्षम करायचा असेल आणि भारताचे आर्थिक हितसंबंध, लष्करी हितसंबंध आपल्याला दृढ करायचे असतील, तर आपल्याला म्हणजे आग्नेय आशियामध्ये जाण्यासाठीचं सगळ्यात महत्वाचं द्वार म्हणून हे मणिपूर, त्रिपुरा आणि म्यानमार हे जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये एक योजना मांडली गेली होती की म्हणजे गुवाहाटी ते बँकॉक असा रस्ते मार्ग वगैरे, आणि मग ते सगळ्या देशांमध्ये जाईल अशी योजना तेव्हा मांडली होती. पुढे त्यातलं काहीच नाही. आता म्यानमारमध्ये संघर्ष हा पराकोटीचा आहे. खरं त्यावर कधीतरी वेगळं बोललं पाहिजे, खूप इंटरेस्टिंग आहे, पण तिथं पराकोटीचा आहे. तिथे सुद्धा पुन्हा चीन आणि अमेरिका हा संघर्ष आहे आणि त्यात आपली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सगळ्यात आनंददायी गोष्ट काय असेल तर चीन किंवा अमेरिका याच्यावरती तिथल्या कुठल्याच घटकाचा विश्वास नाही. बरोबर. मग तिथे राखाईन मधले असतील, म्हणजे आता आपण ज्याला आराकान आर्मी म्हणतो, त्या आराकान आर्मी असेल, म्यानमारी लष्कर असेल किंवा तिथे झगडणारे चीन कचिन या प्रांतातले जे काही ख्रिश्चन गट्स आहेत ते आहेत किंवा काही बुद्धिस्ट गट शान प्रांतातले आहेत, तर हे सगळे भारताकडे लक्ष ठेवून आहेत. बाबा आपण काय, म्हणजे हा जो विश्वास आपण या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, आणि मोदींच्या काळामध्ये ते फार मोठ्या प्रमाणावरती आपण जेव्हा जेव्हा काही हे असेल तर ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ म्हणजे त्यांचं हे आपण त्यांना मदत देणं, म्हणजे कोरोना काळात असेल किंवा पुढच्याही काळात असेल, तर वारंवार आपण या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. तिथे अमेरिका आणि चीन आपल्याला ऑब्स्ट्रक्ट करणार आहे आणि म्हणूनच मणिपूर किंवा मिझोराममध्ये संघर्ष हा बाहेरून पेटवला जातोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ते कोण आहेत, ख्रिश्चन आहेत की नाहीत हे न बघता त्यांना बाहेर काढणं ही भूमिका राष्ट्र म्हणून आपल्याला घ्यावीच लागेल. त्याच्यावरच यायचे गोपाळ मला आता, की कारण काय आहे की भारत विरोधी किंवा मोदी सरकार विरोधी एक आंतरराष्ट्रीय टूल किट
ह्याचे जर सगळे आपण जिक्सॉ पझल सारखे सगळे पदर एकमेकांशी जोडायचे ठरवले तर त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प येणं असं बघायचं ठरवलं त्याकडे, तर ते कितपत हे आहे की जेव्हा थेट बोलणं होऊ शकतं वगैरे. तर मी तुम्हाला थोडं माझं वेगळं मत आहे. बरं. ट्रम्प आले, हम्म. त्यांना कार्यकाळ आहे 4च वर्ष. हो. हा, त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे आणि अमेरिका अध्यक्षाला म्हणजे अध्यक्षांचं प्रशासन असं म्हटलं जातं. होय. म्हणजे कुठलाही अध्यक्ष आणि त्याचं प्रशासन म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन अशी हम्म. म्हणायची. आणि याचं कारण असं आहे, आपल्याला कल्पना नाही पण अमेरिकी घटनेत तरतूद अशी आहे, एक अध्यक्ष 50,000 कर्मचारी नेमतो किंवा काढतो. हो. त्याला ते अधिकार आहेत म्हणून अधिकार. त्याचं होय होय होय. म्हणजे ते अख्खं प्रशासन त्याला हवं तर तो आणू शकतो आणि ते करून घेऊ शकतो. हम्म. आता हे सगळं ऐकायला वगैरे छान असतं, ते 50,000 बदलणं इतकं काही सोपं नसतं. त्यामुळे त्यांना जे हवे आहेत ते काही प्रशासन तसंच राहतं. बरं, तुम्ही बाहेरून आणलेला माणूस सुद्धा काय तो कुठल्या विचाराचा आहे काय आहे असं काही तुम्ही विदिन अ डे ऑर टू काही करू शकत नाही ना. एक त्यातला भाग लक्षात घेतला पाहिजे की डीप स्टेट आता हे मोठ्या प्रमाणावरती ऍक्टिव्ह ते पूर्वीही होतं, पण पूर्वीचे अध्यक्ष किंवा यंत्रणा ही सगळी त्यांच्याशी अलाईन असायची. हे फटकून वागणारे गृहस्थ आहेत, कधी काय करतील सांगता येत नाही. आणि गेल्या 2 वर्षामध्ये जशी ट्रम्प यांची कोंडी सुरू झाली तसं त्यांनी पूर्ण त्या गटाच्या विरोधात उघड भूमिका घेऊन दंगा सुरू केलेला आहे. पण तो त्यांच्या अस्तित्वाचा आहे, त्याचा भारताशी काही संबंध नाहीये. हे एक आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा पेंटॅगॉन अशी एक वेगळी संस्था आहे आणि तिचे हितसंबंध हे फार वेगळे आहेत. ट्रम्प यांची भूमिका जी आहे ती पेंटॅगॉनला कधी कधी मारक असते, पण त्याचा आपल्याशी काय संबंध आहे? आपल्या भूमिकांशी त्यांचा प्रश्न नाही. सो त्यांचं इंटरनल आहे. ट्रम्प 4च वर्ष राहणार आहेत. 4 वर्ष म्हटलं तर खूप आहे, म्हटलं तर काहीच नाही. त्यामुळे काही संघर्षाचे पदर जे आहेत ते सॉफ्टन होतील, पण ते संपणार आहे असं काही होणार नाही. म्हणजे ट्रम्प यांच्याशी बोलले म्हणून सोरोस त्याच्या भूमिका मागे घेणार आहे का? बरोबर. तेव्हा असं होणार नाही. हा, फक्त काही महत्वाच्या माहिती आपल्याला जी पूर्वी कधी मिळू शकली नसती ती आज मिळण्याची सोय झाली, याच्याहून काही नाही. भारत विरोधी शक्तींना पायबंद घालणे ही जबाबदारी आपलीच आहे आणि ती आपल्यालाच पार पाडायला लागेल. ट्रम्प आले म्हणून त्यात फार मोठं काही होणार नाही. त्यासाठी मुळात देश म्हणून आपण उभं राहावं लागेल आणि इररिस्पेक्टिव्ह ते मोदी आहेत वगैरे वगैरे असं विचार करून नाही चालणार. हे होणार पण नाही. आता मोदी 5 वर्ष आहेत, त्याच्यानंतर ते असतील की नाही माहित नाही, पण देश असणार आहे ना. आणि ते कुठं म्हणतात मी आयुष्यभर म्हणजे असं अमरपट्टा घेऊन आला असं कुणीच म्हणत नाही. तेव्हा आता जो संघर्ष भारत विरोधी असं सुद्धा आपण जेव्हा म्हणतो ना, थोडं स्पष्ट आपण आपलेही काही नेते काय भूमिका घेऊन अमेरिकेत किंवा ते ब्रिटनमध्ये गेल्यानंतर भारतात लोकशाहीच नाही म्हणून जे बोलणारे लोक आहेत यांचे हितसंबंध यांना टूलकिट सारखं वापरलं जाते, हे आता स्पष्ट होतंय ना. तर आपल्याला आता हे प्रश्न पण कळलेले आहेत, माणसं पण आयडेंटिफाय झालेली आहेत. बरोबर. तो एक पॉलिटिकल विल लावून आणि हे विदिन अ डे ऑर टू असं होत नाही. कुणीतरी आलं चला दुसऱ्या दिवशी आम्ही, तर क्रांती एका दिवसात घडत नाही. पण या 10 वर्षात आपल्याला हे कळलंय आणि पंतप्रधान वारंवार सांगतात की जगातली 3री अर्थशक्ती आम्हाला व्हायचं आहे. मग ती आपण होऊ नये म्हणून प्रयत्न होणारच आहेत. त्यामुळे ट्रम्प आल्याने फार मोठा आत्ता काही बदलणार आहे अशातला भाग नाही. उलट मी तुम्हाला म्हटलं असं की आपल्या दारात एक संघर्ष आहे. पुढच्या काळात तो संघर्ष कमी होणार आहे का? ट्रम्प आले म्हणून तसं काही घडणार नाही. पेंटागॉन किंवा डीप स्टेट त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी हे करणारच आहे. मग बलुचिस्तानात त्यांचे इंटरेस्ट काय आहेत त्याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे तो आज काय आपला विषय नाही आहे, अन्यथा खूप मोठं होईल. पण असे जे त्याचे सगळे संघर्षाचे पदर आहेत ना, त्याला काही स्थानिक किंवा त्याचे रिसोर्स म्हणूनही काही हे आहेत. त्याचं कुणीतरी एखादा माणूस येण्या जाण्याने त्याचा फरक पडणार नाही. त्यामुळे ट्रम्प आल्याने एका दिवशीच काहीतरी, फक्त एक आहे की बायडन यांना पुढं करून ज्या पद्धतीनं डीप स्टेट किंवा पेंटॅगॉन किंवा असे सगळे हितसंबंधी गट भारतावर किंवा जगातल्या अन्य काही गोष्टींवरती दबाव 100% आणत होते, आता तसं नाही होणार. म्हणजे एखादी भूमिका आपणही घेऊन एखादी काय कारवाई करायची असेल, म्हणजे आता उदाहरणार्थ असं लगेच होणार आहे असं माझं म्हणणं नाही, पण उद्याच्याला समजा असं वाटलं की जीबी आणि पीओके मध्ये आपण काही ऍक्शन घेतली आणि आपल्याकडे ते अमॅलगेमेट केलं, तर बायडन यांच्या काळात त्याला जी रिॲक्शन आली असती, ट्रम्प यांच्या काळात कदाचित तेवढ्या फोर्सफुली येईल असं होणार नाही. म्हणजे कुठेतरी त्याला थोडं असे काही मुद्दे हे थोडं म्हणजे बातचीत करून किमान सॉफ्टन करणं एवढ्या पुरताच तो भाग राहील. बाकी एक मोठ्या प्रमाणावरती एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे की असे टगेगिरी करणारे जगातले जे लोक आहेत तर त्यांना म्हणजे ट्रम्प आहे, मोदी आहेत, तर असे काही घटक एकत्र येऊन
किमान ते होऊ नये. म्हणजे आता पुतीन आहे, यासाठी काहीतरी एक इनिशिएटिव्ह येऊ शकतं. पुतीन आहेत. म्हणजे आता युक्रेन मधला संघर्ष आहे, हो. तो संपायचं काही नाव घेत नाहीये. ट्रम्प यांनी सांगितलंय की मी ते करणार नाही. आता ट्रम्प यांची भूमिका वा फार छान आहे, पण अमेरिकेतले जे सगळे शस्त्रास्त्र निर्मिती कारखाने आहेत त्यांना पैसाच यातनं मिळतोय ना. पुतीन म्हणजे युक्रेन मधलं युद्ध बंद झालं तर यांना पैसेच मिळणार नाही, ती इंडस्ट्री धोक्यात येते, म्हणून ते युद्ध आहे. पण ट्रम्प, पुतीन आणि हे तर इथं काही ना काहीतरी उद्याच्या उद्या असं नाही, पण वर्षभरानं 2 वर्षांनी ते काहीतरी कंट्रोलमध्ये आणतील. म्हणजे अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या कलेक्टिव्हली सुद्धा बऱ्यापैकी या प्रमाणात होऊ शकतील, हे सूचन त्याच्यामध्ये आहे. आणि अनावश्यक संघर्ष जो आहे, म्हणजे आता भारत अमेरिकेच्या संबंधामध्ये हे अनावश्यक संघर्षाचे पदरपण आपण बघितले. म्हणजे बायडन आले, आज वावा सगळं छान आहे, दुसऱ्या दिवशी त्या माणसांनी निर्णयच बदलले, असंही झाले. तर इतकं अनप्रिडिक्टेबल असं आत्ता होणार नाही. आणि एक अमेरिका असेल किंवा हा जो कॅनडा असेल, तर इथं इंडियन डायस्पोरावरती आणि त्यातही हिंदूंवरती हल्ले होण्याचं प्रमाण जे वाढत चाललेलं होतं, ट्रम्प आल्यानंतर त्या सगळ्या घटनांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावरती कमी येईल आणि त्याला रोखठाम बसेल, ही मात्र 100% गॅरंटी आपण देऊ शकतो. गोपाळराव, आपण या पार्श्वभूमीवरती बोललात, खूप खूप धन्यवाद. दर्शक, तुम्हाला काय वाटतं, तुमची काय मतं आहेत? आणि ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणं, त्यानंतर तिथे असलेला जो आपला सगळा भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर आहे, त्यावर काय परिणाम होऊ शकतात? तिथे राहणारे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा यावर कमेंट्स जरूर कराव्यात. आणि तुमचं जे काय म्हणणं असेल, तुमचं मत असेल, ते कमेंट बॉक्समध्ये जरूर टाकावं. आणि नवराष्ट्रच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास मी गोपाळरावांसह आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.